कीज मराठी स्टोरी। मूर्ख गाढव। एक गाढव आणि एक कुत्रा आपल्या मालकासोबत डोंगर घाटातून बाजार हाटसाठी चालले होते। डोंगर घाट चढत चढत त्यांना दुपार झाली। चालून चालून मालक थकला होता। त्यांना कडाडून भूकही लागली होती। त्या मालकाने सोबत आणलेलं जेवण होतं। तो एका झाडाखाली बसून निवांत पोटभर जेवला। जेवल्यानंतर तो झाडाच्या थंडगार सावलीत एक डुलकी घ्यावी म्हणून थोडा आडवा पडला। इकडे गाढवानं डोंगर घाटात उगलेले हिरवेगार गवत पोटभर खाल्ले, पण बिचारा कुत्रा तो मात्र उपाशीच होता। त्याला भूक लागली होती, पण खाणार काय? त्याला खाण्यासाठी काहीच नव्हते। कुत्रा गाढवाला म्हणाला, तुझ्या पाठीवर लादलेल्या ओझ्यात थोडे बनपाव आहेत, त्यातले थोडे मला खायला दे। गाढव कुत्र्याला म्हणालं, जरा थांब, मालकाला उठू दे। मालकाला विचारल्याशिवाय मी कसं देणार? तेवढ्यात तिकडून एक लांडगा आला। तोही खूप भुकेला होता। गाढव लांडग्याला बघून लटालटा कापत होतं। त्याच्या हातापायाची शक्ती गेल्यासारखी वाटत होती। तो गळून गेला होता। तो कुत्र्याला मदतीसाठी विनवणी करीत होता। कुत्रा गाढवाला म्हणाला, अरे पण माझ्यात बिलकुल शक्तीच नाही, तुला मी मदत कशी करणार? मी तर केव्हाचा उपाशी आहे। मला तर तू काही खायलाही दिलं नाहीस। थोडं थांब, मालकाला उठू दे। मालक उठले की ते तुला मदत करतील। पण सगळं काही घडण्याआधीच लांडग्याने गाढवाची शिकार केली। पोटभर छान मेजवानी मिळाली। कुत्रा म्हणाला, म्हणजे गाढव खरोखरच मूर्ख असतात तर। तात्पर्य, जसं कराल तसं भराल। तर मित्रांनो, आवडली ना तुम्हाला आजची गोष्ट? तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा। थँक्यू।